brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. राज्यामध्ये पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू आहे. त्याच पद्धतीने बीड जिल्ह्यामध्ये देखील पोलीस भरतीची प्रक्रिया राबवली जाते. आज प्रत्यक्षात पोलीस भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून बीडच्या पोलीस मुख्यालयामध्ये या भरतीची प्रक्रिया पारदर्शकपणे राबवली जाते. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची या संपूर्ण प्रक्रियेवरती करडी नजर आहे, तर नव्हेच तर तळ ठोकून देखील आहेत. नवनीत कावत हे बीडच्या पोलीस मुख्यालयामध्ये तळ ठोकून आहेत. पोलीस भरतीची प्रक्रिया पारदर्शकपणे व्हावी, पारदर्शकता त्यात असावी, या संपूर्ण पार्श्वभूमीवरती पोलीस भरतीची प्रक्रिया चालू आहे. बीड जिल्ह्यामध्ये जवळपास 174 पदांसाठी ही पोलीस भरती होतीये आणि याच प्रक्रियेला आजपासून सुरुवात झालेली होती. गावखेड्यामधनं विविध जिल्ह्यामधनं या पोलीस भरतीसाठी जे उमेदवार आहेत ते दाखल झालेले होते आणि जी मैदानी चाचणी असते, जी ग्राउंडची चाचणी असते, मग धावणे असेल किंवा इतर काही बाबी असतील, गोळाफेक असेल, म्हणजे संपूर्ण ज्या काही पोलीस भरतीच्या अनुषंगाने ज्या काही ग्राउंड लेवलच्या ज्या बाबी असतात ते आज सुरुवात झालेली होती. मात्र धक्कादायक बाब समोर आलेली आहे. चिंताजनक बाब म्हणावी लागेल, दुर्दैवाची ही गोष्ट म्हणावी लागेल. कारण ज्या उमेदवाराला पोलीस व्हायचं होतं याचं स्वप्न जे आहे ते अधुरं राहिलेलं आहे. कारण मी काय सांगतोय तुम्हाला सर्वांना माहीत आहे. कारण आज संपूर्णच राज्यामध्ये पोलीस भरतीची प्रक्रिया चालू आहे. त्याच धर्तीवरती बीडमध्ये देखील पोलीस भरतीची प्रक्रिया चालू आहे. मात्र या पोलीस भरतीला कुठेतरी गालबोट लागलेला आहे. कारण ज्या पद्धतीनं उमेदवारांना पळवलं जातं किंवा ती काही रनिंग असते, 1600 मीटर धावताना एका उमेदवाराला भोळ आली आणि भोळ आल्यानंतर त्याला चक्कर येऊन तो खाली पडला आणि त्याच दरम्यान ज्या पद्धतीनं जो उमेदवार आहे दीपक वावळ म्हणून, त्याला डिहायड्रेशन झालं आणि डिहायड्रेशन झाल्यामुळे त्याला तीव्र स्वरूपाचा हृदयविकाराचा झटका आला आणि याच दरम्यान त्याला ज्यावेळेस जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालेला आहे. ही चिंताजनक बाब म्हणावी लागेल, धक्कादायक बाब म्हणावी लागेल. कारण पोलीस भरतीचं स्वप्न, नोकरी लागली पाहिजे, आपल्याला नोकरी मिळाली पाहिजे, हे प्रत्येक विद्यार्थ्याचं, विद्यार्थिनीचं आणि उमेदवाराचं हे आपलं स्वप्न असते. आणि ते स्वप्न उराशी बाळगत ज्या उमेदवारानं 1600 मीटर जी रनिंग असते ती धावल्यानंतर त्याला भोळ आली, चक्कर आली, तो त्याच ठिकाणी खाली पडला, कोसळला आणि त्याच दरम्यान पोलिसांकडनं जिथले ज्या पद्धतीनं पोलीस मुख्यालयावरती जी प्रक्रिया सुरू आहे त्याच दरम्यान त्याला तिथले जे कर्मचारी आहेत त्यांनी ॲम्ब्युलन्समध्ये टाकून त्याला बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये आणण्यात आलं किंवा रेफर करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान जे दीपक वावळ उमेदवार आहे त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आणि ही माहिती जी आहे ती बीडचे जिल्हा जे रुग्णालय आहे तिथले जे वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांचं प्राथमिक म्हणणं असं होतं की डिहायड्रेशनमुळे या उमेदवाराचा मृत्यू झालेला आहे. अति प्रमाणात धावणे आणि ते डिहायड्रेशन होतं, वेळेवर पाणी न पिणे किंवा अति थकवा येणे, म्हणजे संपूर्ण लक्षण आहे त्याचे आणि त्याच दरम्यान त्याचा जे आहे ते मृत्यू झालेला आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर वावळ कुटुंबांवरती दुःखाचा डोंगर आहे. जो उमेदवार आहे दीपक वावळ हा परळी तालुक्यातला असल्याची देखील माहिती समोर आलेली आहे. मात्र जी पोलीस भरती राबवली जाते, पोलीस प्रक्रिया राबवली जाते किंवा भरतीची प्रक्रिया राबवली जाते, त्याचे कारण देखील समोर येणार आहे, त्याचा अहवाल देखील समोर येईल, चौकशी देखील होईल. मात्र प्राथमिक कारण जे आहे, जे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जे कारण सांगितलंय की डिहायड्रेशन झाल्यामुळे या उमेदवाराचा मृत्यू झालेला आहे. 1600 मीटर यांनी धाव घेतली होती आणि याच दरम्यान त्याला भोळ आली, चक्कर आली, थकवा जाणवला आणि त्याच ठिकाणी त्याला अति तीव्र स्वरूपाचा हृदयविकाराचा झटका आला आणि याच दरम्यान या दीपक वावळचा मृत्यू झालेला आहे. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत हे देखील सकाळपासून या संपूर्ण प्रक्रियेच्या अनुषंगाने पारदर्शकता आणण्यासाठी, पारदर्शकता असावी आणि जे खरोखर अभ्यास करतायत, मैदानी चाचणी करतायत किंवा जे प्रॅक्टिस करतायत त्यांनाच याच्यामध्ये लाभ मिळावा किंवा त्यांना न्याय मिळाला पाहिजे, या भूमिकेतून कुठल्याही पद्धतीनं चुकीचं काम झालं नाही पाहिजे, यासाठी स्वतः पोलीस अधीक्षक नवनीत कावत बीडच्या पोलीस मुख्यालयावरती तळ ठोकून होते. मात्र जी घडलेली घटना आहे ती दुर्दैवी आहे. मात्र या घटनेची चौकशी झाली पाहिजे. आता वारंवार मागणी होईल किंवा ती मागणी पुढे येईल. मात्र ज्या पद्धतीनं हे प्रकार घडलाय हा चुकीचा आहे किंवा ज्या पद्धतीनं
या मुलावरती किंवा या संपूर्ण कुटुंबांवरती शोककळा पसरलेली आहे. मात्र ज्या पद्धतीने ही घटना घडली, कशा पद्धतीने घडली हे देखील मी तुम्हाला पुन्हा सांगणार आहे. बीडच्या मुख्यालयावरती पोलीस ग्राउंडवरती संपूर्ण भरतीची प्रक्रिया सुरू होती. 1600 मीटर धावल्यानंतर त्याला भोवळ आली, तो खाली पडला, चक्कर आली. त्याच्यानंतर त्याला ज्या पद्धतीने तीव्र स्वरूपाचा हृदयविकाराचा झटका आला आणि डिहायड्रेशनमुळे हा झटका आल्याचं प्राथमिक अहवालामधनं किंवा प्राथमिक माहितीमधनं जे वैद्यकीय अधिकारी आहेत बीड जिल्हा रुग्णालयात त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे त्याला तीव्र स्वरूपाचा हृदयविकाराचा झटका आला आणि याचमध्ये त्याचा मृत्यू झाला आणि या मृत्यूची घोषणा देखील तिथल्या जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केलेला आहे. दीपक वावळ असं त्या मृत व्यक्तीचं नाव आहे, उमेदवाराचं नाव आहे आणि शवविच्छेदनासाठी पुढील कार्यवाहीसाठी तो मृतदेह देखील जिल्हा रुग्णालयामध्ये ठेवण्यात आलेला आहे. नक्कीच आणखी काय गोष्टी घडामोडी समोर येत आहेत, मात्र चिंतेची बाब म्हणावी लागेल. कारण ज्या पोलीस ज्यांचं स्वप्न आहे त्यांना विनंती आहे की आपण संपूर्ण आपलं शरीर इष्टिट किंवा शरीर जे आहे तो तंदुरुस्त आहे का, कुठल्याही पद्धतीला अनर्थ आहे का, किंवा संपूर्ण जी फिजिकली ज्या काही गोष्टी असतात त्या संपूर्ण झालेल्या आहेत का हे देखील तपासणं पाहिजे. कारण पोलीस व्हायचं स्वप्न तर असतेच, मात्र अशा पद्धतीने घटना घडू नये यासाठी देखील उमेदवारांना काळजी घेतलेली पाहिजे. मुंबई तकसाठी मी योगेश काशीद, बीड.